पंढरीच्या वाटेवर त्यांना राक्षस भेटला, नीरा नदीत यमानं गाठलं. पंढरीच्या वाटेवरती ज्याच्या सोबत वाईट होता होता काही चांगलं घडलं की त्याला पांडुरंग भेटल्याचा भास व्हायचा. वारीत एखाद्याचा मोबाईल हरवला की आणून देणाऱ्या माणसाच्या रूपात देव दिसायचा. कुणाला अचानक हृदयविकाराचा त्रास व्हायला लागला की त्याच्यावरती वारीत असलेल्या डॉक्टरांकडून तात्काळ उपचार केले जायचे. तो वारकरी त्या हृदयविकाराच्या धक्क्यातून बाहेर आला की त्या डॉक्टरच्या रूपाने देवानेच आपले प्राण वाचवले की काय असा साक्षात्कार व्हायचा. कुणाचं लहान लेकरू वारकऱ्यांच्या त्या गर्दीमध्ये हरवलं की पुन्हा त्या लेकराची आणि त्याच्या आई बाप किंवा आजी आजोबा यांच्याशी भेट घडून आणणाऱ्यामध्ये देव दिसायचा. प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपात पांडुरंग दिसायचा. अशीच एक भाबडी आशा घेऊन जुन्नर तालुक्यातील आलमे गावची अल्पवयीन तरुणी गावातील इतर महिला व पुरुष भाविकांसोबत इको गाडीतून पंढरपूरच्या दिशेनं पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाली होती. पंढरीला पोहोचल्यावरती भगवंताचे मनोभावी दर्शन घेऊ, सुख शांती व समाधानासाठी देवाकडे साकडे घालू, उत्तम आरोग्य व कुटुंबाच्या कल्याणासाठी देवाला प्रार्थना करू, अशा कैक भावना मनामध्ये घेऊन हे भाविक जुन्नरहून निघाले होते. ते जेव्हा निघाले तेव्हा पंढरीच्या वाटेवरती आपल्याला मनुष्य रूपाने राक्षस भेटेल व हेच राक्षस आपली लुटमार करतील, अत्याचार करतील अशी पुसटशी कल्पना सुद्धा कोणाच्या मनामध्ये आली नसेल. पण जे घडायला नको तेच नेमकं घडलं. दौंड तालुक्यामध्ये भिगवणच्या जवळ पुणे सोलापूर महामार्गाच्या लगत असलेल्या एका टपरीवर ते सगळे भाविक पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी थांबले आणि नेमका इथेच घात झाला. हातात कोयती असलेले 2 नराधम आले आणि त्यांनी इको गाडीतील लोकांना धमकावायला सुरुवात केली. शस्त्राचा धाक दाखवत महिलांच्या हातातील, गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने काढून घेतले. एवढ्यावरच त्यांची क्रूरता थांबली नाही. एकानं जीवे मारण्याची धमकी देऊन सर्वांना गाडीत बसायला सांगितलं, तर त्यातीलच दुसऱ्या व्यसनांध झालेल्या नराधमानं 17 ते 18 वय वर्ष असलेल्या अल्पवयीन मुलीवर टपरीच्या मागे नेऊन अत्याचार केला. मोठ्या उत्साहाने पंढरीला निघालेल्या भाविकांच्या आनंदामध्ये विरजन पडलं. लूट तर झालीच, पण अल्पवयीन मुलीची अब्रू सुद्धा लुटली गेली. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी या घटनेची माहिती समजल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ भिगवण पोलीस स्टेशनचे एपीआय विनोद महांगडे यांच्याशी फोनवरून संवाद साधत घटनेचा आढावा घेतला. पीडितेला योग्य ते उपचार देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी सुद्धा केली. अज्ञात आरोपींच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून पोलिसांचा तपास सुरू आहे. याच्यामध्ये पोलिसांना कितपत यश येते आणि आरोपी किती लवकरात लवकर अटक केले जात आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. एकीकडे अत्याचाराच्या या घटनेनं संताप व्यक्त केला जातोय, तर दुसरीकडे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील झिरपी गावातील झिरपी गावचा अवघ्या 20 वर्षांचा युवक कुमार गोविंद कल्याण फोके हा पंढरीच्या वाटेवरती असलेल्या नीरा नदीत आंघोळीसाठी गेला, तो कायमचाच. गोविंद हा आपल्या आईच्या आईसोबत म्हणजेच आपल्या आजीसोबत यावर्षी पहिल्यांदाच श्री देवराबुवा हदगावकर दिंडी क्रमांक 12 संत तुकाराम महाराज पालखी रथामागे तो सहभागी झालेला होता. तो वारीला गेलेला होता. आजीनं नातवाला वारीला येण्यास नकार दिला, पण नातवाच्या हट्टापायी आजी नातवाला वारीला घेऊन जाण्यास तयार झाली. आजी आपल्या नातवासह इतर वारकऱ्यांच्या सोबतीनं वारीला निघाली. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोष आणि रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात दिंडी निघाली. जेव्हा सर्व भाविक अकलूज जवळच्या सराठी गावाजवळ नीरा नदीमध्ये नीरा स्नानासाठी निघाले, तेव्हा गोविंद सुद्धा स्नानासाठी नीरा नदीमध्ये उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो भोवऱ्यापाशी गेला आणि तिथेच फसला. एक वेळ नदीत वाहत जाणाऱ्या व्यक्तीला वाचवणं सोपं असतं, पण पाण्याच्या भोवऱ्यात अडकलेल्या माणसाला वाचवणं म्हणजे स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देणं असतं. गोविंदची आजी प्रयागबाई प्रभाकर कराबे आणि इतर वारकरी त्याला वाचवता येत नाही म्हणून हतबल झाले. कशापायी वारीचा हट्ट केलास रे बाळा, आता मी एकटीच घरी जाऊ का, लेकीला काय उत्तर देऊ, असा टाहू नीरा नदीच्या काठावरती मृत्यू झालेल्या नातवाच्या आजीनं फोडला होता. मृत्यू झालेल्या 20 वर्षांचा गोविंद हा प्रयागबाईंची लेक नर्मदा कल्याण फोके यांचा एकुलता एक मुलगा होता. 3 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या आपल्या बहिणीने यापूर्वी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे, त्यामुळे मी सुद्धा यंदा वारीला जाईन असा हट्ट गोविंदनं केला होता. गोविंदाची आजी धाय मोकलून रडत होती. आजीचा हा आकांत पाहून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थपकत होते. वाईटही प्रत्येकाला वाटत होतं, पण पाण्याच्या भयंकर प्रलयापुढे कोणाचं काहीच चालत नव्हतं.
LDTV मराठीच्या वतीने आपणा सर्वांना हीच विनंती असेल, की जर आपल्याला पोहता येत नसेल, तर पाण्यात उतरू नका आणि जरी पोहता येत असेल, तरी पुराच्या वाहत्या पाण्यात कधीच उतरू नका. राज्यभरातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी LDTV मराठी या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा